लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। तो आपणा सर्वांना आशीर्वादित करो। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयापासून आभारी आहे। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर आपणा सर्वांना विनंती आहे की जर हा संदेश तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाची नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, अंत समयातील गोग व मागोग युद्ध। या युद्धाबद्दल आम्हाला एजेकिएल 38 आणि 39 अध्याय ही भविष्यवाणी देत आहे व या विषयावरच आज मी आपणा सर्वांबरोबर बोलू इच्छित आहे। आपणा सर्वांना विनंती करीन की आपण आजचा हा संदेश सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। अंत समयामध्ये जगात काय होईल याविषयी बायबल बोलत आहे। देव हा भूतकाळाचा, वर्तमान काळाचा व भविष्य काळाचाही देव आहे। तो अगोदरच सर्व गोष्टी आम्हाला कळवितो। प्रथम जी भविष्यवाणी पूर्ण झाली त्याविषयी मी बोलू इच्छितो व नंतर जी पूर्ण होणार आहे त्या विषयावर मी बोलणार आहे। यिर्मयाचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि याचं 15वं वचन मी आपल्या पुढे वाचत आहे। तर ज्या परमेश्वराने इस्रायल वंशजास उत्तर देशांतून व ज्या देशात त्यांनी हाकून लावले होते त्या देशांतून आणले त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ असे म्हणतील, कारण जी भूमी मी त्यांच्या पूर्वजांस दिली होती ती त्यांस मी परत आणीन। प्रियजनो, या ठिकाणी एक भविष्यवाणीचे वचन पूर्ण झाल्याचे आम्हाला आढळत आहे व या ठिकाणी आम्हाला आढळते की परमेश्वर इस्रायल वंशजास उत्तर देशांतून, उत्तर देश हा रशियाबद्दल सांगत आहे आणि रशियामध्ये इस्रायल लोक हे पांगले होते आणि ज्या देशांत त्याने त्यांस हाकून लावले होते त्या देशांतून आणले। अर्थात या ठिकाणी एक अद्भुत अशी भविष्यवाणी पूर्ण झालेली आम्हाला आढळते। आम्हाला ही गोष्ट इतिहासामध्ये आढळते की गेल्या 2000 वर्षाच्या काळात इस्रायल लोकांची, यहुदी लोकांची पांगापांग झालेली आहे, परंतु परमेश्वराने अंत समयामध्ये इस्रायल लोकांसाठी खास संकल्प योजलेला आहे व देव इस्रायल लोकांबरोबर आपले कार्य इस्रायलाच्या भूमीमध्ये वचनदत्त देशामध्येच करीतो। अर्थात ही एक महान भविष्यवाणी आहे। लाखो यहुदी रशियातून व युरोपमधून इस्रायलात कायमची वस्ती करण्यासाठी ते गेले, परंतु अनेक यहुदी वेगवेगळ्या देशांत आपल्या कुटुंबासह परदेशातच स्थायिक झाल्या कारणाने इस्रायलमध्ये परतण्याचा त्यांचा विचार नाही, कारण त्यांच्याकडे खूप संपत्ती त्या देशात जमा झाली आहे व ती संपत्ती त्यांना इस्रायल देशात जाऊ देत नाही। परंतु तो त्यांचा देश नाही आहे, कारण ते अब्राहमाच्या 12 वंशाचे संतान आहेत व या अंत समयात देव त्यांच्याबरोबर एक राष्ट्र म्हणून व्यवहार करणार आहे। अर्थात 1989 ते 2002 सालापर्यंत इस्रायल देशांतून 10 लाखाहून अधिक लोक हे रशियातून परत आलेले आहेत आणि इस्रायलमध्ये जवळजवळ 15% लोक रशियन भाषा बोलणारे लोक आहेत। म्हणून जे व्यक्ती देवाचे निवडले गेलेले आहेत ते जिथपर्यंत इस्रायलात पोहोचत नाही तिथपर्यंत देव इस्रायली लोकांबरोबर, यहुदी लोकांबरोबर व्यवहार करू शकत नाही। जसं एखादं झाड उमळून दुसरीकडे लावावं लागते त्या प्रकारे देवाला त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना तो देश सोडण्यासाठी देव प्रवृत्त करीत आहे। म्हणूनच युक्रेनमधील यहुद्यांबरोबर हीच गोष्ट घडत आहे। युक्रेनमध्ये कितीही संपत्ती, सुबत्ता इस्रायलांना असो, त्यांचे वाडवडील कितीही वर्षापासून तेथे स्थायिक झाले असले तरी आता त्यांना त्यांच्या भूमीत जाणे आहे, म्हणजे इस्रायलमध्ये। अर्थात युक्रेनमध्ये राहणे हे त्यांच्यासाठी आता धोका आहे। म्हणूनच देवाने या लढाईला अनुमती दिलेली आहे की आपले लोक इस्रायल कराराच्या भूमीत परत यावे। म्हणून या युक्रेनमधील यहुदी लोकांना देखील सूचना देण्यात आली की तुम्ही आपल्या घरी परत या। 3000 लोक इस्रायलमध्ये गेल्या 3-4 दिवसामध्ये परत गेलेले आहेत। अर्थात ही फार मोठी बातमी आहे। अजून 20,000हून अधिक लोक इस्रायलमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, कारण वेळ आली आहे, परराष्ट्रीयांचा कालखंड समाप्त होण्याच्या बेतात आहे। म्हणूनच हे युद्ध लढले जात आहे। इस्रायल लोकांना सूचना मिळाली आहे की देव त्यांची इस्रायल भूमीत वाट पाहत आहे। देवाला कोणताही निमित्त न देता इस्रायल लोकांनी इस्रायलाच्या भूमीत परत यावे हेच त्यांच्या हिताचे आहे। संपूर्ण जगात शेती उत्पादनाचे निर्यात करणारा इस्रायल हा 5व्या क्रमांकाचा देश आहे।
इस्रायलकडे असणारं ड्रिपिंग सिस्टीम म्हणजे ठिंबक सिंचन योजनेच्या द्वारे इस्रायल देशाने ओसाड भूमी लागवड करून इस्रायल भूमी एकदम संपन्न अशी केलेली आम्हाला आढळत आहे. अर्थात देवाने इस्रायल लोकांना वतनदत्त देश अभिवचनाच्या भूमीला आशीर्वादित केलेले आम्हाला दिसत आहे. दुसरी गोष्ट आम्हाला मृत समुद्र आढळत आहे, ज्यामध्ये संपूर्ण जगाची संपत्ती एका बाजूला व मृत समुद्राची संपत्ती एका बाजूला. अशा प्रकारे फार मोठी साधन संपत्ती बिलियन टन्स मध्ये केमिकल्स, युरेनियम आणि इतर सर्व वस्तूंचा साठा, औषधे, खते व इतर अनेक पदार्थ त्यापासून बनविण्यात येतील आणि नैसर्गिक गॅस, या सर्व गोष्टी इस्रायलकडे आज अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जे या जगातील कोणाकडे नाही. अर्थात इस्रायली लोकांतील 10 पैकी 1 व्यक्ती शास्त्रज्ञ आहे, 6 पैकी 1 व्यक्ती डॉक्टर आहे. अर्थात इस्रायली लोक हे व्यापारी लोक आहेत. देवाने आपले लोक इस्रायल यांना अशा प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे व त्यांना संपन्न बनवलेलं आहे. अर्थात हे सर्व देव इस्रायल लोकांना मदत करीत आहे. देव इस्रायलाला हे दाखवत आहे की तुम्ही आपल्या भूमीत परत या, कारण मला काहीच अशक्य नाही, मी तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. अर्थात या सर्व गोष्टी देवाच्या योजनेत पूर्वीपासूनच आहेत असे आम्हाला आढळत आहे. आज आपण एझेकिएल याच्या 38 अध्यायांतून ही भविष्यवाणी पडताळणार आहोत. म्हणून माझी इच्छा ही आहे की तुम्ही केवळ ऐकू नये, परंतु आपल्याजवळ पवित्र शास्त्र उघडावी व एझेकिएल याचा 38 अध्याय तुम्हीही वाचावा, म्हणजे तुम्हाला हा विषय समजण्यास फार मदत होईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीचं स्वर्गारोहण होईल, म्हणजेच परराष्ट्रीय युगाचा अंत होईल. त्यानंतर एक 3.5 वर्षाचे 42 महिन्याचे महासंकटाचा काळ या जगात देवाने निश्चित केलेला आहे व या महासंकटाच्या काळाच्या समाप्तीस गोग आणि मागोग यांचं युद्ध होईल. गोग मागोग यांचं युद्ध इस्रायल देशामध्ये होईल व त्या वेळेला या संपूर्ण जगाचा इतिहास समाप्त होईल. अर्थात रशिया या संपूर्ण जगामध्ये 3रे महायुद्ध घडविणार आहे व रशिया अमेरिकेला प्रथम नष्ट करून टाकेल पृथ्वीच्या पाठीवरून. त्यानंतर रशिया ही व्हॅटिकन सिटीला, रोमला संपूर्ण नष्ट करील. त्यानंतर रशिया इस्रायल देशातली संपूर्ण साधन सामुग्री आपली व्हावी म्हणून त्या ठिकाणी हल्ला करील. एझेकिएल याचं पुस्तक याचा 38 आणि 39 अध्याय हा गोग आणि मागोग याविषयी भविष्यवाणी देत आहे. एझेकिएल याचं पुस्तक 38 अध्याय 1 ते 9 वचन मी आपणापुढे वाचत आहे. परमेश्वरचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, मागोग देशांतील गोग, जो रोश, मेशेक व तुबाल यांचा अधिपती, त्याचकडे आपले मुख करून त्याच विरुद्ध संदेश दे, त्यास सांग. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की गोगा विरुद्ध हा संदेश देण्यात येत आहे. अर्थात या ठिकाणी गोग जो आहे हा एक व्यक्ती आहे, मागोग देशाचं नेतृत्व करणारा एक व्यक्ती आहे. हा व्लादिमीर पुतिन आहे व मागोग हे राष्ट्र आहे. मागोग हे रशिया आहे. उत्पत्ती 10 अध्यायाच्या 2ऱ्या वचनात आम्हाला मागोग हा एक व्यक्ती आहे असा आढळतो, जो महापुरानंतर नोहाचा पुत्र याफेत याला झालेला पुत्र होता व आता मागोग या नावानेच ही भूमी आहे. मेशेक व तुबाल हेही याफेताचे संतान आहेत असे उत्पत्ती 10, 2 आणि 3 मध्ये आढळते. अर्थात गोग याचंच हे मागोग भूमी आहे. अर्थात युक्रेन हा देखील मागोगचाच एक भाग आहे. म्हणूनच आता तो देश पादाक्रांत करण्याचं कार्य चालू आहे आणि गोग हे या ठिकाणी त्या व्यक्तीला दर्शविलेला आहे जो आपल्या स्वतःला अतिशय उच्च समजत आहे. अर्थात तो त्या देशाचा पुढारी आहे. 3रं वचन, त्या सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, अरे गोगा, रोश, मेशेक व तुबाल यांच्या अधिपती, मी तोच विरुद्ध आहे. अर्थात गोगा विरुद्ध स्वतः देव आहे. मेशेक म्हणजे मॉस्को आणि तुबाल म्हणजे तोबोल्स्क किंवा सायबेरिया. शेवटल्या वर्षी जो देश तरवारीपासून बचावेल व ज्या देशात अनेक राष्ट्रांतून जमा झालेले लोक पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त होत असलेल्या इस्रायल पर्वतावर वस्ती करतील, त्या देशावर तू चढाई करशील. तथापि त्या लोकांस राष्ट्रांतून बाहेर आणले असून ते सर्व निर्भय राहतील. तू तुफानासारखा चालून येशील, भूमीला मेघ झाकीतो त्यासारखा तू येशील. तू व तुझे सर्व सेना समूह व तुझसह अनेक राष्ट्रांचे लोक असे तुम्ही सर्व याल, जेथे तुर्की, इराण, जॉर्जिया, अझरबैजान, सिरिया, इराक व या सर्वांचा पुढारी रशिया. देवाचं वचन 6व्या वचनात म्हणते,
त्याच्या सर्व समुदायांना म्हणजे तुझ्या सहित बहुत लोकांना मी बाहेर काढून आणीन. अर्थात हे सर्व रशियाचे मित्र राष्ट्र आहेत, यांच्यावरही देवाचा न्याय गुदरणार आहे. अर्थात रशियाकडून व इस्लाम जगाकडून इस्रायलवर हल्ला केला जाईल. वचन 7 या ठिकाणी आम्हाला शिकवित आहे की हा सर्व समुदाय तुझ्याजवळ एकत्र मिळालेला आहे, त्यांनाही तू सिद्ध कर आणि तू त्यांचा नायक हो. अर्थात तुर्की, इराण, सिरिया, इराक यांचा पुढारी रशिया बनणार आहे व या युद्धामध्ये हे सर्व राष्ट्रे एकत्र मिळणार आहेत असे पवित्र शास्त्र आम्हाला कळवित आहे. वचन 8 शिकवित आहे हे सर्व कधी होईल. अर्थात बहुत दिवस लोटल्यानंतर, याचा अर्थ परराष्ट्रीयांचं युग समाप्त झाल्यानंतर, आणि आम्ही आता परराष्ट्रीय युगाच्या शेवटला पोहोचलेलो आहोत. तिथपर्यंत देव त्याच्यावर न्याय आणणार नाही. ही गोष्ट एकदम खात्रीपूर्वक आहे की रशिया येणाऱ्या नजीकच्या भविष्य काळात इस्रायलावर खात्रीपूर्वक हमला करणार आहे. आपल्याला असे वाटू शकते की रशिया इस्रायलवर का हमला करील? इस्रायलकडे अलीकडेच नैसर्गिक गॅसचा फार मोठा साठा सापडलेला आहे. अर्थात इस्रायल युरोपला गॅस पाईपलाईनच्या द्वारे रशियाहूनही उत्तम व स्वस्त दरात गॅस देत आहे. अर्थात इस्रायल रशिया बरोबर स्पर्धा करीत आहे. अर्थात रशियाकडे देखील तेलाचा मोठा साठा आहे व ते युरोपला तेल पुरवितात. त्यामुळे रशिया ही श्रीमंत झाली आहे, परंतु ते केवळ तेल पुरवित नसून युरोपला आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छित आहेत. इस्रायलाशी युरोपचा करार ही झाला आहे 2017 साली की इस्रायलने पाईपलाईनच्या द्वारे युरोपमध्ये गॅस पुरवावा. परंतु हेजेकिएल 38 अध्यायातल्या 10 ते 15 वचनात इस्रायलवर रशिया हमला करील ही भविष्यवाणी आम्हाला आढळत आहे. हेजेकिएलचं पुस्तक 38 अध्याय 10 वचनापासून मी 15 वचनापर्यंत वाचत आहे. परमेश्वराचं वचन म्हणते, प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तुझ्या मनात कल्पना येतील आणि तू दुष्ट युक्ती योजशील. अर्थात रशियाविषयी ही भविष्यवाणी दिलेली आहे. मागोग देश म्हणजे रशियातील गोग आपल्या मनात वाईट कल्पना योजील, दुष्ट युक्ती इस्रायलच्या विरुद्ध योजील. ही भविष्यवाणी प्रभूने येथे कळविलेली आहे हजारो वर्षांपूर्वी. त्यामुळे रशिया इस्रायलवर लक्ष ठेवून आहे. रशियाच्या मनात हा वाईट विचार येणार आहे. अर्थात या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला कारणे देत आहे की इस्रायलवर रशिया हमला का म्हणून करणार आहे. रशिया ही तेल, गॅस व इतर खनिज पदार्थ व त्यांतून होणारा नफा या कारणासाठी युद्ध करणार आहे. इस्रायलाची ही संपत्ती, धन लुटावे हाच या रशियाचा उद्देश असणार आहे. तू म्हणशील ज्या प्रदेशांतील गावांना तटबंदी नाही त्यावर मी चढाई करीन. अर्थात इस्रायल भूमी लक्षात घ्या, जे स्वस्तपणे निर्भय राहत आहेत व ज्यापैकी कोणालाही कोट, अडसर, वेशी वगैरे काही नाहीत, त्याचवर मी चालून जाईन. लोकांची मालमत्ता हिरवण्यासाठी, लुटालूट करावयासाठी ज्या ओसाड ठिकाणी पुन्हा वस्ती झाली आहे, अर्थात हे इस्रायल लोक जे ओसाड होते 2000 वर्ष, ज्या ठिकाणी पुन्हा वस्ती झालेली आहे, त्यावर माझा हात चालवावा आणि निरनिराळ्या राष्ट्रांतून जमा केलेल्या सर्व लोकांनी गुरे, ढोरे व मालमत्ता संपादन केली आहे व जे पृथ्वीच्या मधल्या प्रदेशात राहत आहेत, अर्थात इस्रायली लोक, त्याचवर हात चालवावा म्हणून मी चालून जाईन, असं रशिया आपल्या मनात म्हणेल. शबा, ददान व तार्शिश येथले व्यापारी व त्यांचे सर्व तरुण सिंह तुला म्हणतील. अर्थात ही आहे सौदी अरेबिया, ओमन, कतार, UAE. हे रशियाला विचारतील, तू लुटालूट करावयास आलास काय? तू मालमत्ता हरण करण्यासाठी आपला सेना समूह जमविला आहे काय? सोने रुपे न्यावे, गुरे ढोरे व माल न्यावा आणि मोठी लूट करावी म्हणून तू आला आहेस काय? अर्थात जे त्यांचे नाही ते लुटून घ्यावे म्हणून रशिया इस्रायलवर हल्ला करील. कारण त्यांच्याकडे सर्वाधिक साठा न्यूक्लिअर वेपनचा आज आहे, जो या जगातील कोणत्याही देशांकडे नाही. यास्तव हे मानव पुत्रा, संदेश देऊन गोगाला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो. अर्थात गोगाला म्हणजे त्या माणसाला, त्या पुरुषाला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, जेव्हा माझे लोक इस्रायल निर्भय वसतील तेव्हा हे तुला कळणार नाही काय? अर्थात देव आपल्या लोकांचा रक्षक आहे म्हणून ते निर्भय वसत आहेत. तू आपल्या स्थानाहून येशील, उत्तरेकडच्या दूर दूरच्या देशांतून अश्वारूढ झालेला मोठा लोकसमुदाय, मोठा दळभार तू बरोबर घेऊन येशील. अब्राने देश झाकावा तसा तू आपले लोक इस्रायल यावर चाल करून येशील.
हे गोगा म्हणजे हे पुरुषा, शेवटल्या दिवसात असे घडेल की मी राष्ट्रांत देखत तुझ्याद्वारे आपली पवित्रता प्रकट करीन. तेव्हा राष्ट्रांनी मला ओळखावे म्हणून मी तुला माझ्या देशावर आणीन. माझ्या देशावर मी आणीन. अर्थात हा देवाचा देश इस्रायल आहे. ही देवाची कराराची भूमी आहे आणि देवच त्याला त्या ठिकाणी इस्रायलच्या विरुद्ध करेल. का करेल? 4थं वचन म्हणते, मी तुला पळ काढायला लावीन, तुझ्या जाभाडामध्ये गळ टोचून तुला बाहेर काढीन. अर्थात हा देवाचा रशियावर येणारा न्याय आहे आणि याविषयीचं हे भविष्य वचन आहे. देव त्याला चिथवील इस्रायलच्या विरुद्ध, यासाठी की त्याचा नाश करावा. एहेजेकेलाचा 38 अध्याय याचं 17 ते 23 वचनामध्ये तिसरं महायुद्ध या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. अर्थात या ठिकाणी हर्मगिदोनाची लढाई आम्हाला आढळत आहे. स्वतः येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये दृश्य स्वरूपात इस्रायल देशाला वाचविण्यासाठी प्रगट होणे आहे. व तेव्हा इस्रायल लोकांना देव दाखवून देईल की मी तुमचा देव यहोवा परमेश्वर तुमचा रक्षक आहे. आणि रशिया आणि त्याचा पुढारी गोग यांचा संपूर्ण विनाश या ठिकाणी आम्हाला आढळतो. एहेजेकेल 38 अध्यायातल्या 17 वचनापासून संपूर्ण 39 अध्याय हा येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं आणि हर्मगिदोनाची लढाईला दर्शवित आहे. आणि त्या ठिकाणी या पृथ्वीवर रशिया व त्याच्याबरोबर इस्लाम राष्ट्रे ही त्याच्याबरोबर इस्रायलच्या विरुद्ध एकत्र होतील. या ठिकाणी एक महाभयंकर युद्ध करून इस्रायलचे संपूर्ण साधन सामुग्री आपल्या ताब्यात घ्यावी आणि इस्रायलाची लुटालूट करावी म्हणून रशिया येईल. आणि त्याच वेळेला देव रशियाला चिथवील, यासाठी की एहेजेकेल 38 अध्यायातल्या 4थ्या वचनात म्हटलेलं आहे, मी तुला पळ काढायला लावीन, तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन, तुझे सर्व सैन्य घोडे स्वार यास बाहेर काढीन. अर्थात देव रशियाच्या जाभाड्यामध्ये गळ टोचून त्याला जबरदस्तीने देव इस्रायलावर आणील. कोणती तरी अशी गोष्ट त्याला प्रवृत्त करेल की त्याने इस्रायलच्या विरुद्ध यावे. अर्थात या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट आढळते, रशियाचा नाश करण्यासाठीच देव इस्रायल विरुद्ध त्यांना चिथवील. जसे फारोचे हृदय इस्रायलाला मुक्त करण्यासाठी देवाने कठीण केले होते, परंतु त्यानेच इस्रायल लोकांना जाऊ दिले आणि ते गेल्यानंतर देवाने त्याचे हृदय चिथविले, यासाठी की त्यांचा तांबड्या समुद्रात नाश करावा. ही गोष्ट महासंकटाच्या काळाच्या म्हणजे 3.5 वर्षाच्या समाप्तीस होईल. दानियल 11 अध्याय याच्या 45व्या वचनात आढळते, समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वताच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील, पण त्याचा अंत येईल, कोणी त्यास सहाय्य करणार नाही. हा रशियाच्या राज्याचा व व्लादिमीर पुतीन याचा अंत या ठिकाणी दानियल 11 अध्यायातल्या 45व्या वचनात आम्हाला आढळत आहे. एहेजेकेल 38 अध्यायाचं 19 वचन आम्हाला दाखविते, हा महासंकटाच्या काळाचा अंत दर्शवित आहे भूकंपाच्या द्वारे. व येथे प्रभू येशू ख्रिस्ताचे तिसरे येणे होणार आहे व पृथ्वीवरील 4 मानवी राज्ये जे आम्ही मागच्या पहिल्या भागात पाहिली होती, 4थ्या राज्याची संपूर्ण समाप्ती होते व येशू ख्रिस्ताचं अविनाशी राज्य या पृथ्वीवर स्थापित होते. अर्थात गोग मागोग हे युद्ध या पृथ्वीवरील मानव जातींतील शेवटचं युद्ध असेल. यामध्ये गोगाचा संपूर्ण पराभव होतो व देवाचा क्रोध या संपूर्ण पृथ्वीवर ओतला जातो. यानंतर येशू ख्रिस्ताच्या 1000 वर्षाच्या काळाला सुरुवात होते, पुनरुत्पत्ती होते. ही सर्व सत्य बायबलची भविष्यवाणी आहे जी आमच्या डोळ्यासमोर पूर्ण होत आहे व होणार आहे. अर्थात हे संपूर्ण सत्य तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, कळवू शकता, आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.